साक्रीमध्ये आयोजित होमगार्ड वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांनी साक्री होमगार्ड पथकाचे मनापासून कौतुक केले। ते म्हणाले, पोलिसांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असताना या पथकाने दाखवलेली शिस्त, उपस्थिती आणि जबाबदारी खरोखर वाखाणण्यासारखी आहे। संपूर्ण महाराष्ट्रात फिरताना अशा दर्जाचे काम इतरत्र क्वचितच पाहायला मिळाले। होमगार्डना दिलेल्या प्रत्येक फिक्स पॉइंटवर उपस्थिती नेहमीच 100% असल्याचे भांबळे यांनी विशेष नमूद केले। भावी काळात अधिक मोठे बंदोबस्त आणि अधिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार असल्याने होमगार्ड पथकाने आपल्या कर्तव्यनिष्ठेची परंपरा कायम ठेवावी असे त्यांनी सांगितले। कार्यक्रम पोलीस लाईन येथे आयोजित करण्यात आला होता। व्यासपीठावर पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद रोंदळ, विकास शेवाळे तसेच तालुका होमगार्ड समादेशक मनोज पगारे उपस्थित होते। आपल्या भाषणात भांबळे म्हणाले, तुमची वर्दी, तुमची उपस्थिती आणि कर्तव्य भावना यांचा जनता आदर करते। कधी जनता अपेक्षेप्रमाणे सहकार्य करत नाही, परंतु त्यामागे काही कारणे असतात। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परिस्थितीनुसार वागणे आजच्या काळाची गरज आहे। हातात काठी आहे म्हणून ती वापरण्याचा अधिकार नाही, तर परिस्थिती शांत ठेवण्याची जबाबदारी आहे। पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी होमगार्डना मार्गदर्शन करत सांगितले की पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा नोंद, पंचनामा आणि तपास या संदर्भातील कामकाजाची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे। यामुळे विभागीय कामकाजाची समज वाढेल। यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष होमगार्ड उपस्थित होते। भारतीय सैन्य दलाच्या गजराज एअर बलूनने धुळे जिल्ह्यात रचला विक्रम। 8 तास 45 मिनिटे हवेत राहून नोंदवला नवा इतिहास। धुळे शहरासह कापडणे परिसरात भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी शुक्रवारी थरारक साहसी एअर बलून प्रात्यक्षिक सादर केले। एवढेच नव्हे तर 3 टन वजनाचा गजराज बलून तब्बल 8 तास 45 मिनिटे हवेत राहून आतापर्यंतचा सर्वाधिक कालावधीचा विक्रमही धुळे जिल्ह्यात नोंदवण्यात आला। यापूर्वीचा 7 तास 9 मिनिटांचा रेकॉर्ड मोडीत काढत हा नवा मान मिळाला। भोपाल EME सेंटरचे पथक पुण्याकडे रवाना होत असताना ठराविक ठिकाणी एअर बलूनचे प्रात्यक्षिक सादर करत आहे। धुळे जिल्हा क्रीडा संकुलातून सकाळी 7:10 उड्डाण घेतलेला बलून सायंकाळी 4:08 देवभाणी शिवारात सुरक्षित उतरला। बलूनमध्ये एकूण 6 जवान होते। तरुणांना सैन्यात दाखल होण्यासाठी विशेष जनजागृती या साहसी प्रात्यक्षिकांचा उद्देश ग्रामीण व शहरी तरुणांमध्ये सैन्य दलाबद्दल आकर्षण निर्माण करणे हा आहे। हॉट एअर बलूनची ही सफर तरुणांना सैन्य दलाची ओळख आणि धैर्याची प्रेरणा देते, अशी माहिती जवानांनी दिली। ग्रामीण भागात पहिल्यांदाच महाकाय बलूनचे दर्शन धुळे तालुक्यातील अनेक गावांच्या आकाशातून फिरत बलून कापडणे परिसरात पोहोचला। अनेक ग्रामस्थांनी पहिल्यांदाच इतका मोठा बलून अगदी जवळून पाहिला। तरुणांनी मोटरसायकल बलूनच्या दिशेने पाठलाग करत देवभाणी शिवारात पोहोचून जवानांना भेट देत माहिती जाणून घेतली। लँडिंगनंतर बलून गोळा करण्यात स्थानिक तरुणांनीही मोठी मदत केली। अनुभवी पायलटची कुशल हाताळणी या बलूनचे संचालन लेफ्टनंट कर्नल आशुतोष कुमार यांनी केले। तब्बल 8 तास 45 मिनिटांच्या उड्डाणासाठी 40 किलो वजनाच्या 14 LPG सिलेंडर व नायट्रोजन प्रेशरचा वापर करण्यात आला। हवेच्या दिशेनुसारच बलूनचा प्रवास। बलून उंचावल्यानंतर तो पूर्णपणे हवेचा दाब व दिशेनुसार प्रवास करतो। इच्छेनुसार ठिकाणी उतरवणे त्याला शक्य नसते। योग्य हवा आणि सुरक्षित दिशा मिळाल्यानंतरच लँडिंग करता येते, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल आशुतोष कुमार, सुभेदार उमा सिंग, हवालदार एस पलानी, हवालदार ए भट्टाचार्य, नायक मंगेश उदमाले व नायक रणजित यांनी अक्कलकुवा पोलिसांनी तांत्रिक तपासाचा वापर करून 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे चोरीचे 14 मोबाईल शोधून काढत मोठे यश मिळवले आहे। अक्कलकुवा शहरातून चोरीस गेलेला एक मोबाईल तब्बल पश्चिम बंगालमध्ये मिळाल्याने गुन्हेगारांच्या हालचालींचा अचूक माग काढण्यात पोलिसांची दक्षता दिसून आली। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस आणि अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली। पोलीस कॉन्स्टेबल मयूर माळी आणि विकास शेलार यांनी तांत्रिक माहिती, लोकेशन ट्रॅकिंग आणि समन्वयाच्या आधारे चोरीचा माल शोधण्यात विशेष मेहनत घेतली। शोधण्यात आलेले मोबाईल उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये आणि पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले। या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून अक्कलकुवा पोलिसांच्या तांत्रिक तपासाची दखल घेतली जात आहे। डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे
हे मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही। आपल्याला पोलीस डिपार्टमेंटच्या बद्दल कधी कधी गैरसमज होतो, परंतु मी छाती ठोकपणे सांगतो की पोलीस स्टेशन आणि पोलीस डिपार्टमेंट ज्या पद्धतीने काम करतं ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे। मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी डिपार्टमेंटचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझा मोबाईल डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने प्रयत्न करून परत मिळवून दिला त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजून मी मनापासून आभार व्यक्त करतो।